श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुळशी विवाहाच्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी करायला हव्यात, तसेच कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत. तुळशी विवाह हा का केला जातो यामागे काय कथा आहे, त्याप्रमाणेच घरच्या गृहलक्ष्मीने या दिवशी कोणती कामे ही करायला हवीत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे तुळशी विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी जो कोणी शुभमुहूर्तावरती तुळशी विवाह करतो त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहते, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि संततीचे वरदानसुद्धा मिळते. तुळशी विवाहानंतरच विवाहाचे मुहूर्त जे आहेत तर ते सुरू होतात. आता हा तुळशी विवाह कधी केला जातो तर काही भागामध्ये एकादशी तिथीला सुद्धा संध्याकाळी तुळशी विवाह केला जातो, तर काही ठिकाणी द्वादशी तिथीला म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह हा केला जातो. परंतु या दोन्ही दिवशीसुद्धा जर आपल्याला तुळशीचे लग्न लावणे शक्य नसेल, काही अडचणी असतील, तर आपण पौर्णिमेपर्यंत कधीही तुळशीचे लग्न करू शकतो. तुम्हाला जर एकादशी द्वादशी तिथीला किंवा पौर्णिमेच्या अगोदरही लग्न करणे शक्य झाले नाही तर तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो तर तो म्हणजे पौर्णिमा. पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा आपण हा तुळशी विवाह जो आहे तर तो करू शकतो. आता यावर्षी एकादशी जी आहे तर ही 23 नोव्हेंबरला आहे आणि द्वादशी जी आहे तर ही 24 नोव्हेंबरला आहे. तुळशी विवाह जो आहे तर तो 24 नोव्हेंबरला आहे आणि या दिवशी तुळशी माता आणि शालिग्राम तर यांचा विवाह जर आपण केला तर माणसाची प्रगती होते आणि भाग्याची साथ मिळते, जीवनामध्ये सकारात्मकता येते, तसेच वैवाहिक जीवनातील अडथळे जे आहेत तर ते दूर होतात. ज्या कोणाला मुलगी नाही तर त्यांनी आवर्जून एकदा तरी तुळशी विवाह करावा, त्यामुळे कन्यादानाचे फळसुद्धा प्राप्त होत असते. आता पंचांगानुसार द्वादशी तिथी ही 23 नोव्हेंबरला रात्री 9:01 सुरू होईल आणि 24 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:06 संपणार आहे आणि त्यामुळेच उदय तिथीनुसार 24 नोव्हेंबरला तुळशी विवाह आहे. ज्यांना कोणाला तुळशी विवाह 24 नोव्हेंबरला करणे शक्य आहे तर ते 24 नोव्हेंबरला हा तुळशी विवाह नक्कीच करू शकतात. तुळशी विवाह जो आहे तर तो प्रदोष काळी केला जातो, म्हणजे तिन्ही सांजेची जी वेळ आहे तर त्या वेळेला तुळशी विवाह केला जातो. या वेळेला आपल्याला तुळशीला सजवायचं वगैरे आहे आणि तुळशी विवाह जो आहे तर तो पार पाडायचा आहे. तसेच या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या चुका या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत हे आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुळशी विवाह हा का केला जातो यामागे नेमकी काय कथा आहे तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तुळशी मातेचे खरे नाव वृंदा होते आणि तिचा जन्म राक्षस कुळात झाला होता. मात्र ती विष्णूंची परमभक्त होती. वृंदा जेव्हा मोठी झाली तेव्हा तिचा विवाह हा जलंधर नावाच्या राक्षसाशी करण्यात आला. वृंदा विष्णूंची मोठी भक्त होती, त्याप्रमाणेच ती एक पतिव्रता स्त्रीसुद्धा होती. तिच्या भक्ती आणि पूजेमुळे जलंधराचा सतत विजय होत गेला आणि त्याला आपल्या विजयावर गर्व वाटू लागला. त्याने स्वर्गावर आक्रमण करत देवांच्या कन्यांना आपल्या अधिकारात घेतले. त्यामुळे क्रोधित होऊन सर्व देव विष्णूंना शरण गेले आणि जलंधराचा अंत करण्याची प्रार्थना करू लागले. मात्र जलंधरचा अंत करण्यासाठी सगळ्यात अगोदर त्याची पत्नी वृंदा हिचे सतीत्व भंग करणे गरजेचे होते. त्यामुळे विष्णूंनी मायाजालचा वापर करून जलंधरचे रूप धारण केले आणि वृंदाचे पतिव्रता धर्माला नष्ट केले. याचा परिणाम म्हणून जलंधरची शक्ती संपत गेली आणि तो युद्धात मारला गेला. मात्र जेव्हा वृंदाला हे समजले तेव्हा तिने विष्णूंना प्रश्न विचारला की मी तुमची एवढी भक्ती केली तरी तुम्ही माझ्यासोबत असे का वागला. या प्रश्नाचे उत्तर विष्णू देऊ शकले नाहीत. तेव्हा वृंदाने भगवान विष्णूंना सांगितले की तुम्ही माझ्याशी एका दगडाप्रमाणे व्यवहार केला आहे. मी तुम्हाला शाप देते की तुम्ही पाषाण व्हाल. आणि हा शाप ऐकताच विष्णू जे आहेत तर ते पाषाण झाले, ज्याला आपण आज शालिग्राम म्हणतो. त्याच वेळेला निसर्गाचे संतुलन जे आहे तर ते बिघडू लागले. तेव्हा सर्व देव वृंदाला विनवणी करू लागले आणि शाप मागे घेण्यास सांगितले. अखेरीस वृंदा हिने विष्णूंना क्षमा केली आणि त्यांना पापातून मुक्त करत जलंधरसोबत ती सती गेली. वृंदाच्या राखेतून एक झाड बाहेर पडले, त्याला विष्णूंनी तुळस हे नाव दिले
आणि वरदान सुद्धा दिले की मी तुळशीशिवाय कोणत्याच प्रकारचा प्रसाद ग्रहण करणार नाही. मी शालिग्रामच्या रूपात तुळशीशी विवाह करेन आणि कालांतराने लोक या तिथीला तुलसी विवाह म्हणतील. तसेच असे करणाऱ्यांना म्हणजे तुळशी विवाह करणाऱ्या व्यक्तींना सुख आणि सौभाग्य मिळेल. या दिवशी लवकर उठून संध्याकाळच्या वेळी तुळशी वृंदावन सजवले जाते. प्रसाद म्हणून लाह्या, बोरे, आवळे, चिंचा ठेवल्या जातात आणि विधिवत तुळशीचे लग्न लावले जाते. अंतरपाट धरला जातो, मंगलाष्टक म्हटली जातात. तर अशी थोडक्यात या तुळशी विवाहाची कथा आहे. आता या दिवशी आपण काय करावे, तर या दिवशी तुळशीचे लग्न हे आपण शालिग्राम सोबत करायला पाहिजे. असे केल्याने आपल्याला सुख, सौभाग्य, ऐश्वर्य प्राप्त होते. आता शालिग्राम जे आहेत तर ते प्रत्येकाच्या घरी असतातच असे नाही. मग जर शालिग्राम नसतील तर काय करावे, तर तुम्ही जी बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये आहे तर या दिवशी तुळशी आणि बाळकृष्ण तर यांचे लग्न केल्याने तुळशी मातेचे आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद हे प्राप्त होतात. शालिग्राम, बाळकृष्ण हे विष्णूंचेच अवतार आहेत. त्यामुळे शालिग्राम नसतील तरी आपण बाळकृष्णांसोबत तुळशी मातेचे लग्न करू शकतो. तसेच ज्यांना मुलगी नाही तर अशा व्यक्तींनी अवश्य तुळशीचे लग्न लावावे. यामुळे त्यांना कन्यादानाचे फळ प्राप्त होते. या दिवशी तुळशी विवाहानंतर म्हणजे तुळशीचे लग्न लावल्यानंतर मंदिरामध्ये किंवा ब्राह्मणामध्ये आपण तुळस दान करावी, म्हणजे तुळशीचे एखादे रोप दान करावे. तसेच तुळशीच्या झाडाखाली संध्याकाळी एक दिवा नक्की लावावा. यामुळे माता लक्ष्मीची कृपा मिळते. शक्य असेल तर हा दिवा आपल्याला तुपाचाच लावायचा आहे. तुळशी विवाह केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते, संकटे दूर होतात. तसेच तुळशीला आपल्याला लाल रंगाची चुनरी चढवायची आहे. याशिवाय तुळशी विवाहाचे फळ हे आपल्याला मिळणार नाही. त्याप्रमाणे या दिवशी तुळशीला दूध आणि हळद अर्पण करायची आहे, जल अर्पण करायचे आहे. आता बघा, ज्या ठिकाणी एकादशीला तुळशी विवाह केला जातो परंतु आपल्याला माहीत आहे की एकादशी तिथीला तुळशीला स्पर्श करत नाहीत किंवा जलसुद्धा अर्पण करत नाहीत. आणि द्वादशी तिथीपासून आपण जेव्हा तुळशी विवाह करतो तर तेव्हा आपल्याला तुळशी मातेला जल हे सुद्धा अर्पण करायचं आहे. तसे तर आपण रोजच तुळशी मातेला जल हे अर्पण करत असतो. तसेच छोट्या कन्यांना म्हणजे तुमच्या आजूबाजूला ज्या छोट्या मुली आहेत तर त्यांना तुम्हाला गोड मिठाई द्यायची आहे. आता हे झालं की आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत. आता कोणत्या गोष्टी या आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत, तर तुम्हाला एकादशी तिथीला तुळशीची पाने तर ही तोडायची नसतात. त्यामुळे आपल्याला एकादशी तिथीला तुळशीची पाने तोडायची नाहीत. त्याप्रमाणेच तुम्ही ज्या दिवशी तुमच्या तुळशीचे लग्न लावणार आहात तर या दिवशी तुळशीची पाने तोडू नका. जी काही आपण श्रीकृष्णांना तुळशीची पाने अर्पण करणार आहोत तर ती आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहेत. कारण तुळशी विवाहाच्या दिवशी तसेच एकादशीच्या दिवशी जर आपण तुळशीची जी पाने आहेत ती तोडली तर विष्णू जे आहेत तर ते क्रोधित होतात. त्यामुळे आपल्याला ही पाने तोडायची नाहीत. तसेच तुळशी विवाहाच्या दिवशी घरामध्ये कांदा लसूण खाणे वर्ज्य करायचे आहे. कोणालाही अपशब्द बोलायचा नाही, कोणाचाही अपमान करायचा नाही. तुळशीचे रोप या दिवशी उपटायचं नाही. तुळशीच्या फांद्या, मंजुळा तर या सुद्धा तोडायच्या नाहीत. तसेच तुळशीचा सुद्धा आपल्याला अपमान करायचा नाही. तुळशीजवळ स्वच्छता ठेवायची आहे, तिथे कचरा वगैरे ठेवायचा नाही. तुळशीला सर्व शृंगाराचे साहित्य आपल्याला अर्पण करायचे आहे. त्याप्रमाणेच तामसिक पदार्थ, मदिरा तर याचे सेवन आपल्याला या दिवशी करायचं नाही. असे केल्याने आपल्याला अशुभ फळाची प्राप्ती होते. शक्य असेल तर तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही तुळशी विवाह करणार आहात तर त्याच्या आदल्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. कोणतेही चुकीचे वाईट काम आपल्याला या दिवशी करायचं नाही. तुळशी विवाहाच्या दिवशी आपल्याला खाण्यामध्ये तांदळाचा वापर म्हणजे भात किंवा तांदळापासून बनलेले पदार्थ तर हे वर्ज्य करायचे आहेत. या दिवशी जर कोणाला तुळशीचे रोप हवे असेल तर ते दान करायचं आहे. चुकूनही ते रोप जे आहे तर ते विकत द्यायचे नाही, म्हणजे त्या रोपाचे आपल्याला पैसे घ्यायचे नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण तुळशी विवाह करणार आहोत तर या दिवशी आपल्या घरामध्ये वातावरण जे आहे तर ते उत्साहित आणि प्रसन्न वातावरण हवं. घरामध्ये कलह, भांडण, तंटा, वादविवाद तर या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. आता ज्या दिवशी तुम्ही तुमच्या तुळशीचे लग्न लावणार आहात तर या दिवशी घरच्या गृहलक्ष्मीने, घरातील स्त्रीने, जी कोणी करती स्त्री आहे किंवा कोणत्याही महिलेने काही कामेही करायची आहेत. तर ही कामे कोणती आहेत, तर सकाळी लवकर उठायचं आहे, लवकर उठून स्नान करायचं आहे. आपला मुख्य दरवाजा जो आहे तर तो स्वच्छ करायचा आहे. तसेच आजूबाजूचा जो मुख्य दरवाजाचा परिसर आहे तर तो सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचा आहे. आणि आपल्याला मुख्य दरवाजावरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे नेहमी आपल्याला अनामिकेने काढायचं आहे.
त्याप्रमाणेच स्वस्तिकमध्ये 4 बिंदू द्यायचे आहेत, दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा तर ह्या सुद्धा काढायच्या आहेत आणि या स्वस्तिकची आपल्याला पूजा करायची आहे। उंबरठ्याला आपल्याला हळदीचे लेपन करायचं आहे, ज्यामुळे नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येणार नाही। त्याप्रमाणेच उंबरठ्यावरती सुद्धा दोन्ही बाजूला लक्ष्मीची पावले आणि स्वस्तिक काढायचे आहे। मुख्य दरवाजाला शक्य असेल तर आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावायचे आहे। त्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किचनमध्ये सुद्धा स्वस्तिक काढू शकता, त्याची पूजाही करू शकता। तुळशीजवळ आपल्याला रांगोळी काढायची आहे, छान अशी रांगोळी काढून त्या रांगोळीमध्ये आपल्याला रांगोळीच्या साहाय्याने स्वस्तिक हे काढायचे आहे आणि यासाठी आपल्याला कलरफुल जी रांगोळी आहे ती वापरायची आहे। पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक काढू नका, परंतु जर काही कारणाने तुमच्याकडे फक्त पांढरी रांगोळी असेल तर स्वस्तिक काढून त्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, पांढरी रांगोळी तशीच ठेवायची नाही। आणि आपल्याला तुळशीजवळचा जो परिसर आहे तो सुद्धा स्वच्छ करायचा आहे, तेथे कचरा वगैरे असता कामा नये ही काळजी सुद्धा घ्यायची आहे। ज्याप्रमाणे आपण एखाद्या नवरीचे लग्न करत असतो तर त्याप्रमाणेच आपल्याला या दिवशी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। लक्ष्मी मातेला स्वच्छता खूप प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे।